उपवास आणि प्रार्थनेमध्ये मी तुमचं स्वागत करतो। यावेळेस आपण काल ज्या प्रकारे आपण प्रभूच्या वचनातून ऐकत होतो की आपण ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना करत आहोत, आपल्या उपवास आणि प्रार्थनेचा एक उद्देश आणि ध्येय असलं पाहिजे। आणि ज्यावेळेस त्या उद्देशाने आणि ध्येयाने एका उद्देशाने आणि ध्येयाने ज्यावेळेस आपण उपवास करतो, प्रार्थना करतो आणि देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, परमेश्वर आपल्यासाठी महान आणि अद्भुत गोष्टी करतो। आमेन, हालेलुया। आणि काल आम्ही परमेश्वराचं वचन ज्या प्रकारे ऐकलं, हालेलुया, कालच्या प्रकारे आम्ही ऐकलं की आपला जीवित कर्म परमेश्वराला सोपून दे। या महिन्याची सुरुवात जी आहे ती तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गेल्याने आणि आपला या महिन्याचं आणि आपल्या जीवनाचं समर्पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात प्रभूच्या सानिध्यामध्ये प्रभूला समर्पित करून तुम्ही करत आहात, तुम्ही म्हणताय की देवबापा बस आमच्या जीवनामध्ये आम्ही पुष्कळ वेळा हारलो, पुष्कळ गोष्टी संपल्यात, परंतु आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक तुझा अलौकिक अनुभव आम्हाला घ्यायचा आहे। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, जसं काल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचं समर्पण, तुमचा जीवितक्रम जसा प्रभूवरती सोपवला आणि तुम्ही पाहणार आहात की या महिन्यामध्ये तुम्ही मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडताना तुम्ही पाहाल। आमेन। किती लोक विश्वास ठेवता की हा ऑक्टोबर महिना माझ्यासाठी आशीर्वादाचा महिना जाणार आहे। हालेलुया। कारण ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये करता, ज्यावेळेस प्रभूसोबत तुमची सुरुवात होते, प्रथम ठिकाणी प्रभू तुमच्या जीवनामध्ये आहे। मी तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला या जगामध्ये प्रथम ठिकाणी ठेवणार। हालेलुया। ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभू दुय्यम ठिकाणी आहे, ते लोक तुम्ही पाहता त्यांच्या घरामध्ये दुय्यम ठिकाणी पाहायला मिळतील, त्यांच्या समाजात ते दुय्यम ठिकाणी पाहायला मिळतील, त्यांच्या जॉबच्या ठिकाणी, त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते दुय्यम ठिकाणी ठेवल्या जातील। परंतु ज्यावेळेस जे लोक, कारण प्रभू म्हणाला जे लोक माझा आदर करतात, परमेश्वर त्या लोकांचा आदर करतो। हालेलुया, हालेलुया। ओके, यावेळेस आपण आज मी जस्ट एका कॅरेक्टरबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे, कारण आपण या 3 दिवसाच्या उपास प्रार्थनेविषयी ऐकत आहोत। परंतु ज्यावेळेस मी आज या वचनाला वाचत होतो, तर या ठिकाणामध्ये 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना आहेत, परंतु त्यामध्ये 3 दिवसासोबत आणखीन एक शब्द ॲड झालेला आहे। जरा वाचूया एस्तेरचं पुस्तक, याचा 4 अध्याय आणि 16वं वचन। किती लोकांकडे बायबल आहे? ओके, आणि मग ते उघडायचं आहे तुम्हाला। आणि देवाचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतं की जा शुशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्न उदक सेवू नका। मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन। आपल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले। मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बोला, मर्दखयाने एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे केले। हालेलुया। ज्यावेळेस तुम्हाला कुठली गोष्ट सांगितल्या जाते आणि ज्यावेळेस तुम्ही ते करता, ज्यावेळेस तुमच्या त्या ओबिडियन्स तुमच्या त्या गोष्टींमध्ये येतं, रिझल्ट तिथे असतात, चमत्कार त्या ठिकाणामध्ये येतात। किती लोकांची इच्छा असते चमत्कार आपल्या जीवनामध्ये मिळायला पाहिजे? प्रत्येकाची इच्छा असते की त्यांना मिरॅकल मिळायला पाहिजे, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर यायला पाहिजे। परंतु प्रार्थनेच्या उत्तरांसाठी ना आम्हाला अनेक वेळा एस्तेरच्या बाबतीत आम्ही ऐकलं ना की आम्हाला किती चांगलं वाटतं की एस्तेरने प्रार्थना केली आणि तिच्या जीवनामध्ये रिझल्ट आला। परंतु एस्तेरने ज्यावेळेस मर्दखयाला आज्ञा केली की जा आणि माझ्यासाठी काय करा, 3 दिवस आणि 3 रात्री उपवास आणि प्रार्थना करा आणि अन्न उदक सेवन करू नका, त्यावेळेस बायबल आम्हाला सांगतं की मर्दखयाने एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे केले। बरेच लोक माहित आहे का, आज्ञेप्रमाणे त्यांना सांगितलेल्या गोष्टी करत नाहीत आणि म्हणून त्यांना रिझल्ट मिळत नाही। बायबल आम्हाला सांगतं की एक वेळा एक बाप आपल्या मुलाला म्हटला, बाळा शेतामध्ये जा आणि अमुक काम कर। त्यावेळेस तो म्हणाला, यस पप्पा मी जातो।
तो पोयम मधला जॉनी होता. आणि तो गेला नाही. आणि दुसऱ्या मुलाकडे तो गेला आणि तो त्या मुलाला म्हणाला, बाळा शेतामध्ये जा आणि अमुक काम कर मळ्यामध्ये जाऊन. तो म्हणाला, पप्पा मी जात नाही. पण त्याचा बाप तिथून निघून गेला आणि त्या दुसऱ्या मुलाला जो म्हटला होता मी जातो, तो गेला नाही. परंतु म्हटला जो जात नाही तो म्हटला, मी माझ्या बापाच्या विरोधात असं कसं काय वागलो. आणि तो तर बापाला नाही म्हटला होता, पण तो म्हटला नाही, मी माझ्या बापानं सांगितलं, मी जरी बापाला नाही म्हटलो पण मी गेलं पाहिजे आणि माझ्या बापानं जे मला आज्ञापालन केलं मी ते पूर्ण केलं पाहिजे. तो शेतात गेला आणि काम करायला लागला. येशूनं म्हटलं, सांगा बरं, या दोन मुलांपैकी आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणे कोणी वागला, कोणी आपल्या बापाचे आज्ञापालन केलं? त्यावेळेस लोक म्हणाले, जो 2 नंबरचा आहे. हालेलुया. जो दुसऱ्यांदा ज्याला सांगितलं, ज्याने आज्ञा नाकारली होती. आणि बायबल सांगतं की परमेश्वराला ते लोक आवडतात, त्यांना जे सांगितलं जातं ते करतात, त्याप्रमाणे वागतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट, तुम्ही जर शास्त्रामध्ये व्यवस्थित वाचली तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल. तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कार नाहीत येणार. तुम्ही ज्या वेळेस जे सांगितलं, बायबलमध्ये मोठ्या गोष्टींबद्दल बोललं नाही, बायबलमध्ये लिहिलं जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे त्याच्यावर मोठ्या गोष्टी सोपवण्यात येतील. जो थोडक्यात विश्वासू राहतो तो मोठ्यांचा मालक बनतो, मोठ्या गोष्टींचा मालक बनतो. पण जो अगदी छोट्या गोष्टींमध्ये विश्वासयोग्य राहत नाही त्याला मोठ्या गोष्टी देखील कोणी सोपवत नाही. कारण त्याची लॉयल्टी, विश्वासयोग्यता मोठ्या गोष्टी देऊन कोणी पारखत नसतं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आमची लॉयल्टी पारखल्या जाते. आम्ही किती उभे करतो प्रभूच्या वचनाला. परंतु मला आज्ञापालनाबद्दल तुम्हाला शिकवायचं नाही, परंतु त्यामध्ये तो जो शब्द आला ना, या मागचा जो चमत्कार घडण्याचा जो कारण आहे तो फक्त उपवास आणि प्रार्थना नाहीत, तर जे सांगितलं त्याप्रमाणे उपवास आणि प्रार्थना ज्यावेळेस केल्या गेल्या ना, चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये झाले. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये या दिवसांमध्ये तुम्हाला सुटका पाहिजे, तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला अभिषेक पाहिजे, तुमच्या व्यवसायात, तुमच्या हातातल्या कार्यामध्ये, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ब्लेस होताना पाहायचं, रिझल्ट येताना तुम्हाला पाहायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभूच्या हातामध्ये पडा, प्रभू जे सांगतो ते करा, वचन ऐकता ते करा. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे पाहिजे मग ते प्रभू ते तुमच्यासाठी करेल. आमेन. ऐकताय वचन? ओके. या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगतं की एस्तेर म्हणाली, मी 3 दिवस मी देखील उपवास आणि प्रार्थना करेल. या ठिकाणामध्ये एस्तेर ही मंडळीला प्रेझेंट करते. आणि अनेक वेळा आपण उपवास प्रार्थनेचा विषय असला की आपण एस्तेरच्या लाईफ बद्दल वाचतो, एस्तेर बद्दल शिकतो. किती लोकांनी याच्या अगोदर एस्तेर बद्दल ऐकलं? ओके, थोडक्या लोकांनी ऐकलं, बऱ्याच लोकांनी ऐकलं नाही. किती लोकांनी एस्तेर बद्दल वाचलं? किती लोकांनी एस्तेर सारखं केलं? आम्हाला एस्तेर सारखा चमत्कार पाहिजे, फक्त आम्हाला एस्तेर सारखं करायचं नाही. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं की या ठिकाणामध्ये 3 दिवसाचा, या 3 दिवसामध्ये एस्तेरने 3 दिवसाचा जो फास्टिंग केला, या ठिकाणातली तुम्ही स्थिती जाणून घ्या. तुम्हाला या 3 दिवसाच्या फास्टिंगचा मिरॅकल जो घडलाय ना, त्या चमत्कारापेक्षा, त्या मिरॅकलपेक्षा या 3 दिवसाच्या अगोदर या उपवासामागचं रिझन तुम्हाला जर कळालं, कारण कळालं आणि त्या ठिकाणातली परिस्थिती जर तुम्हाला कळाली, तर तुम्हाला त्या चमत्कार किती मोठा आहे हे तुमच्या लक्षात येईल. हालेलुया. जर तुम्ही एस्तेरचं पुस्तक जर वाचलं तर या अगोदर तुम्ही 2-3 अध्यायाला ज्यावेळेस तुम्ही वाचता, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हामान आणि मर्दखै आणि एस्तेर आणि राजा हे 4 रोल या पुस्तकामध्ये फार महत्वाचे आहेत. आणि 5वा रोल जो या पुस्तकामध्ये तुम्हाला एस्तेरचा आढळतो तो म्हणजे देवाचे लोक, यहुदी लोक. हालेलुया. आणि यहुदी लोक जे आहेत ते परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे लोक आहेत, देवाच्या नियमाप्रमाणे चालणारे लोक आहेत. ते जगाच्या रूढी परंपरा आणि रीतिरिवाजाप्रमाणे चालणारे नाहीत. आणि सडनली एक वेळ त्या ठिकाणामध्ये येते की हामान जो, मर्दखै जो आहे तो राजवाड्याच्या बाहेर पहारा देणाऱ्यांपैकी एक आहे. ज्यावेळेस मर्दखै नावाचा एक मोठा शिपाई किंवा एक मोठा अधिकारी त्या राजाच्या राजवाड्यातला आहे, तो ज्यावेळेस बाहेर जातो, सगळे लोक आपल्या जागेत उभे राहतात, त्याला मुजरा करतात, त्याच्या समोर झुकतात. परंतु तिथं एक मर्दखै नावाचा व्यक्ती आहे, तो ना त्याला मुजरा करत ना त्याला नमन करत. याचं रिझन काय माहित आहे?
कारण तो यहुदी आहे. त्याच्याकडे आपल्या देवाचं वचन आहे, त्याच्याकडे आपल्या देवाचं नियमशास्त्र आहे. आणि देवाच्या शास्त्रात असं लिहिलं, पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं, निर्गमचं पुस्तक याचा 20 अध्याय, की तू माझ्या खेरीज कुठंच नमन करायचं नाही. तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना कर आणि तू त्यालाच नमन कर. मत्तई 4 मध्ये येशूला देखील शैतान म्हणाला, जर तू मला नमन करशील तर या जगातल्या गोष्टी मी तुला देईल. कारण या सगळ्या गोष्टींवरचा अधिकार शैतान म्हणाला माझ्याकडे आहे. पण येशू म्हणाला, शास्त्रात असं लिहिलंय. कोणत्या पुस्तकात काय लिहिलं ते तुमच्यासाठी जास्त मायने ठेवत नाही, पण पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलंय ते तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आम्ही या जगाच्या रूढींना, जगाच्या पुस्तकांना आम्ही जास्त मायने देतो. परंतु येशू म्हणाला, देवाच्या वचनात असं लिहिलं की तू आपला देव परमेश्वर याची उपासना कर आणि त्याच्या पुढेच नमन कर. हालेलुया. आणि बायबल सांगतं की शैतान तिथून निघून गेला. तुम्ही ज्यावेळेस देवाच्या आज्ञा पाळता, ज्यावेळेस तुम्ही चर्चला येता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायला लागता, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनानुसार तुमचं जीवन जगायला लागता, मी तुम्हाला सांगतो, लोक नाहीत जे तुमच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ताकदी आहेत ना, आपल्याला वाटतं हे लोक आहेत, हा समाज आहे. नाही, एक अंधकाराची ताकद आहे, एक शैतानाची ताकद आहे जी त्यांच्या मागे उभं राहिलेली आहे आणि त्यांचा मिसयूज करत आहे आमचा विरोध करण्यासाठी. मग ते तुमच्या घरातून असू शकतो, तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये असू शकतो, जिथे कुठे तुम्ही आहात त्या प्रत्येक ठिकाणामध्ये. पण येशूनं सांगितलं, लोक माझ्या नावामुळे तुमचा द्वेष करतात का, मग तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात, आनंद करा, स्वर्गात तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ मी ठेवलेलं आहे. आमेन. आणि हा विरोध जो चालू झाला तो कशामुळे झाला माहित आहे? कारण मर्दखै देवाचं वचन पाळत आहे, कारण मर्दखै देवाच्या नियमाप्रमाणे चालत आहे. तो त्याच्या अधिकाराला तो मायने देत नाही. त्यावेळेस त्याने चौकशी केली की मर्दखै मला नमन का करत नाही. त्यावेळेस त्याला बातमी मिळाली, एक निरोप मिळाला हामानाला. आणि तो काय होता माहित आहे? त्याच्या मागचं रिझन काय होतं? कारण मर्दखै यहुदी आहे. हालेलुया. मर्दखै, तुम्हाला हालेलुया विकत आणायला लागतो? आणला असेल ना? फ्री आहे ना? किती लोकांना माहित आहे फ्री आहे म्हणून? प्रेज द लॉर्ड. किती लोकांकडे फ्री आहे? मग इथं तुम्हाला पैसे देऊन विकत आणल्यासारखं, तुम्ही वोटिंगची आपली मीटिंग नाहीये ही. जसे काय तुमची माझी बिलकुल ओळख नाही. असेच ज्यावेळेस तुम्ही बसता ना, मी तुम्हाला सांगतो, देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस येता, ज्यावेळेस वचन तुमच्यासाठी येतं, असं बसा ना, असं स्वतःला तयार करा की मला आज काहीतरी मिळणार आहे. नाही, आपलं भाषण नाही ना, हे जे वचन आहे ना, हे प्रवचन नाहीये आणि हे भाषण नाहीये, हे मोटिवेशन पण नाहीये, हे जिवंत देवाच्या मुखातलं तुमच्यासाठी येणारं वचन आहे. ज्या वचनाच्या द्वारे परमेश्वराने सृष्टी अस्तित्वात आणली, ज्या वचनाच्या द्वारे एहेजकेलने वचन सांगितलं आणि हड्डीला हड्ड्या जोडायला लागल्या. मग तुम्ही हड्ड्या आहात का? देवाचं वचन सांगतं, जर वचन ऐकून हड्ड्या जोडू शकतात तर मग तुमचं काय काय जोडू शकतं? सगळंच जोडू शकतं, जे तुटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुटलेलं नातं, तुटलेलं फायनान्स, तुटलेलं मन, तुटलेलं हृदय, जखमी दिल, सगळं काही नीट होणार देवाच्या वचनामध्ये. हालेलुया. पण तुम्ही ठरवलं पाहिजे, कारण देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकता ते कुठं काम करतं माहिती आहे? परमेश्वराचं वचन सांधे, हाड, मज्जा यांना भेदून आरपार जाणारं असतं. हालेलुया. ते बिना टाक्यांचं ऑपरेशन करणारं असतं. आपल्या आतमध्ये तुम्ही किती ड्राय असा, एहेजकेलने आस्तीच्या खोऱ्यांना वचन सांगितलं, जुडले ते जुडले. हे प्रभूच्या वचनातलं सामर्थ्य आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला कळतं ना, ज्यावेळेस देवाचं वचन येतं ना, सगळ्या गोष्टी लक्ष एकाग्र करा वचन ऐकण्यासाठी. बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं, एस्तेचं पुस्तक मी मागच्या महिन्यात पण याच्यावरती ऐकलं होतं, पण आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन आहे. हालेलुया. वचन तेच आहे, पण आज प्रभू तुमच्यासाठी काहीतरी नवीन त्यामधून देणार आहे. हालेलुया. आपण आज 3 दिवसाचा, आजचा दुसरा दिवस आहे, 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयर मध्ये आहोत. आणि मी तुम्हाला सांगत आहे की इथलं परिस्थिती काय आहे, या 3 दिवसाच्या उपवास का चालू होत आहेत, का हे लोक 3 दिवसाचे उपास आणि प्रार्थना करत आहेत. इथली सिच्युएशन ही आहे, एका माणसापासून सुरुवात झाली. कारण एक माणूस एका
महत्वाच्या ठिकाणामध्ये आहे आणि जर तो त्या महत्वाच्या ठिकाणात आपली जबाबदारी व्यवस्थित बजावत नाही तर मग खालच्या लोकांना देखील त्याच्यासारखं करावं लागणार. आणि म्हणून बायबल सांगतं की मर्दकै पाहायला लागला आणि मर्दकैने पाहिलं की हा हामान कोण आहे, तर तो यहुदी आहे. सॉरी, मर्दकै हामानाने पाहिलं मर्दकै कोण आहे, यहुदी आहे. आणि मग हा यहुदी आहे, मग याच्या मागचं आणखीन कारण काय आहे, हा का मला नमन करत नाही. तर त्यांनी आणखीन खोल ज्यावेळेस विचार केला, तपासणी केली त्याची, त्यांना कळालं हा व्यक्ती देवाच्या नियमांचं पालन करणारा आहे, हा व्यक्ती देवाच्या वचनानुसार जीवन जगणारा आहे. त्यावेळेस अच्छा, मग त्यांनी विचार काय केला माहित आहे, ते म्हटले की एकट्या मर्दकैला मारायचं नाही, आपल्या देशात आपल्या प्रांतात जेवढेही यहुदी लोक असतील त्या सगळ्यांना मारायचं. आणि मग मर्दकै राजाकडे गेला, राजाच्या तिजोरीत चांदी दिली आणि पैसा दिला आणि राजाला सांगितलं, राजा आपल्या प्रांतामध्ये आपल्या देशामध्ये अशी एक प्रजाती आहे, अशी एक लोकांची एक काय म्हणतो त्याला एक कोम आहे की जी आपले कायदे आपले नियम पाळत नाहीत. राजा म्हटला असे कोण आहेत आणि तुझी काय इच्छा आहे, काय केलं पाहिजे. तो म्हटला त्यांना मारून टाकलं पाहिजे, संपवलं पाहिजे आपण. राजा म्हटला तुला पाहिजे तसं कर. आणि पत्र लिहून पाठवल्या गेले की अमक्या अमक्या महिन्यामध्ये या तारखेला आपापल्या गावामध्ये तुम्हाला जिथे कुठे यहुदी लोक दिसतील त्यांना पकडा आणि मारा. ज्यावेळेस ही बातमी मर्दकैच्या कानावर आली, ही बातमी यहुदी लोकांनी ऐकली, प्रत्येक घरामध्ये शोक, रडणं आणि आक्रोश या गोष्टी चालू झाल्या. कारण त्यांनी पाहिलं की आमच्या वधण्याचा दिवस नेमला गेलेला आहे, आमच्या वधाची तारीख ठरलेली आहे, आम्हाला मारण्याचं नियोजन केलं गेलेलं आहे. ही बातमी ज्यावेळेस एका व्यक्तीला कळती, त्यांना माहित आहे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मारल्या जाणार आहे, आपल्यावर अत्याचार केल्या जाणार आहेत. ही बातमी ज्यावेळेस कळाली ना, त्या लोकांचा आनंद निघून गेला, त्यांच्या आनंदाचं दुःखामध्ये परिवर्तन झालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मोठं टेन्शन, एक निराशा, एक भीतीचं वातावरण त्या सगळ्या यहुदी लोकांमध्ये तयार झालं. आणि आज जर तुम्ही आमच्या महाराष्ट्राची स्थिती पाहिली, भारतातल्या अनेक स्टेटची जर स्थिती पाहिली ना, ज्या ज्या ठिकाणामध्ये परमेश्वराची भक्ती केल्या जाते, देवाचं नाव घेतलं जातं, येशूची स्वार्थ प्रसार केला जातो, आज काय केलं जात आहे, लोक खोटे नाटे आरोप लावून आजही देवाच्या कार्याला बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आजही एक भीती निर्माण केल्या जाते. परिस्थिती काय आजची नाहीये. आपण एस्तेरच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचताय ना, तेव्हापासून देवासोबत चालणाऱ्या लोकांच्या विरोधात, कारण बायबल सांगतं देहिक मुलाने आत्मिक मुलाचा छळ केला. तुम्ही आत्मिक आहात आणि मग देहातल्या लोकांना कळणार नाही, कारण बायबल सांगतं की देहिक लोक आत्म्याच्या गोष्टी कधीच स्वीकारत नाहीत. देव आत्मा आहे, तुम्ही ज्या गोष्टी अनुभवता त्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत चालत आहात. पण लोकांना तो आश्चर्याचा विषय वाटतो. तुमची जी आशा आहे त्याविषयी ते चेष्टा करतात किंवा त्याच्या विरोधात बोलतात. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, एक दिवस न्यायाधीश प्रगट होईल. त्यावेळेस हे जे लोक आहेत ना, स्तोत्र 1 प्रमाणे दुर्जन न्याय समयी देवाच्या मंडळीत उभे राहू शकणार नाहीत. भूस बघितले का? भुसा फॅन चालू करा, टेबल फॅन, आणि त्याच्या पुढे टाका, पटकन खाली पडतो ना. कोण कोण हो म्हणलं? भुसा खाली पडत नाही, वाऱ्याबरोबर उडून जातो. देव भुशाप्रमाणे अशांना उडवून टाकेल, गहू त्याच्या कोठारात साठवेल आणि जी उडून गेलेली भूस आहे ना ती जमा करून अग्नीमध्ये टाकेल. हालेलुया. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं की ही जी सिच्युएशन तयार झाली, परिस्थिती तयार झाली, अशा वेळेस प्रत्येक घरामध्ये आक्रोश, हाहाकार, रडणं, निराशा, दुःख, मृत्यूची भीती, ह्या सगळ्या गोष्टी या लोकांच्या समोर दिसायला लागल्या. अशा वेळेस काय करायचं? आणि ही पॉवर कुठून सुरू झाली माहित आहे? हा अधिकार कुठून मिळाला होता माहित आहे? राजापासून, सत्तेच्या वापरातून ह्या गोष्टी केल्या गेल्या. आणि त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्तेतून आल्या का कुठून आल्या, तरी देखील मर्दकैने
आपली वागणूक देवाच्या वचनाच्या विरोधात कधीच केली नाही. तो म्हटला नाही घाबरून, अरे त्याच्यासोबत आपली मीटिंग लावा, काही समाजातले लोक जाऊ, आपण भेटू, सलोखा करून घेऊ, भाऊ आजपासून आम्ही तुला नमन करत जाऊ. नाही, मरू पण आम्ही देवाला नमन करू. अशा वेळेस काय करायचं? ही जे फरमान निघालेला आहे, हा जो यहुदी लोकांना मारण्याचा अधिकार निघालेला आहे, हा कुठून दिला गेलेला आहे? अश्वरोष राजाच्या द्वारे दिलाय, राजवाड्यातून दिला गेलेला आहे. मग आता याच्या विरोधात जर काम व्हायचं असेल तर ते कुठून होणार आहे? ते देखील राजवाड्यातूनच झालं पाहिजे. हालेलुया. मग आता आपली शिफारस कोण करणार? त्यावेळेस एस्तेर त्या राजवाड्यामध्ये होती, तिथली ती राणी होती. देवानं तिला तिथे जाण्याची कृपा दिली. परंतु नियम हा होता, जोपर्यंत राजा एखाद्या राणीला बोलवून पाठवत नाही तोपर्यंत तिनं जायचं नाही तिथे. आणि जर ती गेली तर तिला देहांत शिक्षा होती. पण एखाद्या राणीवर राजाची जर कृपा झाली तर तो सुवर्णदंड पुढं करायचा आणि तिला जीवदान मिळायचं. आता हे मिळणार का नाही हे माहित नव्हतं. पण राणी म्हणाली, एवढी मोठी भयानक गोष्ट घडलेली आहे, माझ्या लोकांची विक्री होऊन चुकलेली आहे, माझे लोक मारले जाणार आहे. आणि मर्दखायनं तिला, ही काय एकाच निमंत्रणात मान्य नाही झाली राजा पुढे जाण्यासाठी, ती पण बहाणे करू लागले. आजही लोक बघा ना, किती बहाणे असतात चर्चला येण्यासाठी, किती बहाणे असतात प्रार्थनेसाठी, किती बहाणे असतात उपवास करण्यासाठी, किती बहाणे असतात बायबल वाचण्यासाठी. खाने वाले को खाने का बहाना चाहिए, घर रहने वालों को रहने का बहाना चाहिए. काय काय चर्चला न येण्याचे बहाने पैकी एखादा बहाना सांगा बरं जो फेमस आहे. पाहुणे आले, ओके, भरपूर बहाने आहेत. एस्तेर देखील काय म्हणाले, काका मर्दखाय काका, तुला माहित आहे ना, अरे मी राजवाड्यात आहे पण मला बोलवणंच नाही आलं. एकदाच गेली होती राजाच्या भेटीला, तेव्हापासून मला नाही बोलवलं. मग तिला असं खडसावून उत्तर पाठवलं ना मर्दखायने, ए एस्तेर, तुला काय वाटतं तू राजवाड्यात आहेस म्हणून तू वाचून राहशील काय? तुला एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे की तू देवाच्या लोकांसाठी राजा पुढे जावं, तू मध्यस्थी करावी, तू त्या ठिकाणामध्ये रदबदली करावी. पण तू जर बहाणे सांगशील तर देव देवाच्या लोकांची सोडवणूक कुठूनही करेल. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तू आणि तुझ्या बापाचं घरानं तू राजवाड्यात आहेस म्हणून वाचून राहणार नाहीस. मी तुम्हाला सांगतो, ज्या पाहुण्यांमुळे घरी राहील ते पाहुणे तुम्हाला संकटाच्या समयात सोडवणार नाहीत. ज्या पैशाच्या भरोशावर आम्ही उड्या मारतो तो पैसा आम्हाला वाचवणारा नाही. कोरोनाने दाखवलं ना सगळ्यांना, करोडो रुपयाच्या हेल्थ पॉलिसी होत्या लोकांच्या, पण सरकारी दवाखान्यात एक खाट मिळण्यासाठी गिडगिडत होते. सगळे इक्वल करून टाकले कोरोनाने. हालेलुया. कोण गरीब कोण अमीर. ज्यावेळेस तुझ्यावर तुझ्या बापाचं घरानं वाचल्या जाणार नाही. मग तिला ती सिरियस झाली, यस ही बाप काय लहान नाही. तिला वाटलं मी राजवाड्यात आहे, मी कम्फर्ट झोन मध्ये आहे. तुमचा कम्फर्ट झोन तुम्हाला कधी सुरक्षित ठेवू शकत नाही. तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मग घातक मरे, दिवसा सुटणारा बाण, भरदोन परिनाश करणारी पटकी याची बाधा मग तुम्हाला होणार नाही. मग तुमच्या तंबूजवळ कोणता अरिष्ट येणार नाही. परंतु जर तुम्ही परात्पराच्या गुप्तस्थळामध्ये बसण्याचा तुम्हाला इंटरेस्ट नसेल, देवाच्या उपस्थितीत बसून प्रार्थना, रदबदल्या, उपवास या गोष्टींची आम्हाला सवय नसेल आणि आम्हाला या गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट नसेल, मी तुम्हाला सांगतो संकट, दारिद्र्य ह्या चोराप्रमाणे आम्हाला येऊन गाठतील. म्हणून सावध राहा. तिला ज्यावेळेस ही गोष्ट कळाली, मग तिनं लगेच निरोप पाठवला 4:16 मध्ये, जा आणि मर्दखायला सांग सगळ्या यहुदी लोकांना एकत्र करा. आपण सगळ्यांना सांगितलं होतं चर्चला यायला, उपास प्रार्थनेला यायला. पण जे तुम्ही आलात, जेवढे तुम्ही आलात, माझा खात्री आहे तुम्ही विशेष आशीर्वादांना पाहणार आहात. हालेलुया. आणि आपण मी सांगितलं की आपण मंडळीसाठी प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत.
आणि प्रभूला धन्यवाद की तुम्ही इथे आलात. म्हणजे मंडळीचं ओझं आहे तुमच्यासाठी, तुमच्या हृदयामध्ये. तुम्ही, याचा अर्थ हा नाही की जे आले नाहीत त्यांच्याबद्दल असं नाही. तुम्ही एक मंडळीमध्ये तुमची एक जबाबदारी, मी या मंडळीचा एक भाग आहे, मी या मंडळीतलं एक लेकरू आहे, या मंडळीचा, या परिवाराचा मी एक भाग आहे, ही आमची उपस्थिती. रविवारच्या बद्दल नाही. रविवारी सगळे धार्मिक लोक येतात, ख्रिश्चन लोक असतात चर्चमध्ये. उपास प्रार्थनेमध्ये देवाचे लेकरं असतात त्याच्यासोबत बसण्यासाठी, त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि एस्तेरने लगेच सांगितलं, जा सगळ्यांना जमा करा, सगळ्यांना बोलव, एकत्र कर. आणि 3 दिवस आणि 3 रात्र उपवास आणि प्रार्थना करा. आणि मग हे संकट जे आहे, लोकांची विक्री होऊन चुकली, मारण्याची तारीख ठरली, सगळं काही संपणार आहे. यहुदी लोकांचा नावलेश देखील राहणार नाही. तुम्हाला कल्पना आहे का शैतानानं तुमच्या माझ्या विरोधात काय काय षडयंत्र रचून ठेवलेले आहेत, काय काय डावपेच आखून ठेवलेले आहेत, कोणकोणत्या गोष्टी तुमच्या विरोधात गुप्तरीतीने षडयंत्र शैतानाने रचून ठेवलेले आहेत? काही कल्पना आहेत आम्हाला? परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू, शैतानाने किती षडयंत्र रचलेले असू द्या, आणि शैतानाचे षडयंत्र कधी सक्सेस होतात आमच्या जीवनामध्ये माहिती आहे का? जो कुंपण तोडतो त्याला साप चावतो. किती लोक म्हणतात की या महिन्याभरामध्ये माझ्याकडून बिलकुल कुंपण तुटलंच नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये येता, देव तुमच्या बाजूने काम करायला लागतो. शैतानानं किती योजना या काळामध्ये हामानाने दुष्ट योजना आखून ठेवल्या होत्या. मर्दखैला मारायला खांब बनवला, यहुदी लोकांना मारायला ज्या ज्या गल्लीत दिसतील तिथं त्यांना मारण्याची परमिशन राजवाड्यातून काढून दिली हामानाने. पण ज्यावेळेस यहुदी लोक एकत्र आले, एस्तेर आणि एस्तेरच्या दासी एकत्र आल्या आणि काय करायला सुरुवात केली त्यांनी? बोला, उपवास आणि प्रार्थना. उपवास आणि प्रार्थना. किती दिवसाची उपवास प्रार्थना आहे? किती दिवसाची आहे? रात्रीची पण आहे. दिवसा तर करा. दिवसा जरी तुम्ही प्रभूच्या सानिध्यात वेळ घालवला, खूप काही होऊ शकतं उपास प्रार्थनेच्या द्वारे. काय घडू शकतं? परिस्थिती किती भयानक आहे, जरा लक्षात आणा ह्या गोष्टी. डोळ्यापुढे जरा चित्र आणून बघा. जर त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असतो तर जेवला असतात का तुम्ही? पण आम्ही जेवतो ना. कशामुळे? कारण ती परिस्थिती आमच्यावर नाही. एखाद्या घरातल्या व्यक्तीची, एखाद्या घरामध्ये डेथ झाली, त्या लोकांना किती म्हणा बरं, तू जेवण कर, जेवण कर. तो जेवतो का? नाही, कारण जी बेतलेली आहे त्याच्यावर आहे ना ते. आणि यहुदी लोक जे आहेत हे कोणावर? त्यांच्यावर बेतलेलं आहे. मग जरा विचार करा, शैतानानं आमच्या विरोधात या दिवसांमध्ये कशा प्रकारचे षडयंत्र, कोणाला कशा प्रकारे कसं संपवायचं, कशा प्रकारे कोणाला व्यसनात टाकून, कोणाला गळफासावर चढून. अहो, त्याने यहुदाच्या जीवनात संधी मिळाली, यहुदाला गळफासावर नेऊन लटकवलं शैतानाने. येशूच्या शिष्यांपैकी एक, 24 आवर्स येशू सोबत राहणाऱ्यांपैकी एक, या लोकांची विक्री होऊन चुकली होती. यांना मारण्याची तारीख ठरलेली होती. या लोकांच्या घरात निराशा, भीती, रडणं आणि आक्रोश होता. परंतु या लोकांनी ठरवलं देवाच्या उपस्थितीत जायचं. एस्तेरने हुकूम दिला, जा आणि तुम्ही देखील ते करा. आणि मी त्याच गोष्टी करतो. 3 दिवस फास्टिंग आणि प्रार्थना करूया आपण. आणि या लोकांनी 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केल्या. किती दिवस? 3 दिवस. किती दिवस? बोला, 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केल्या. काय रिझल्ट आला माहित आहे? हे झाल्याच्या नंतर, झाल्या लगेच आपल्याला वाटतं आज उपास केला ना, संध्याकाळीच काहीतरी व्हायला पाहिजे, उद्याच काहीतरी व्हायला पाहिजे. बायबलमध्ये तुम्ही जेवढे उपास प्रार्थना वाचल्या ना, प्रार्थनेमध्ये वेळ घालवला, तुम्ही वाचला ना, लगेच झालं नाही. उपवास प्रार्थना संपल्याच्या नंतर रिझल्ट आला. हालेलुया. तुम्ही या 3 दिवसाच्या नंतर रिझल्ट पाहाल. मे बी तो मंडेला असू शकतो, मे बी उद्या संडे आहे आणि उद्या विशेष अनॉइंटिंग ऑइल, अभिषेकाच्या तेलाद्वारे तुम्हाला प्रत्येकांना अभिषेक करून उद्या प्रार्थना केल्या जाईल. आणि आजच्यापेक्षा उद्या, कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या
अद्भुत गोष्टी परमेश्वर करणार आमच्यामध्ये. आमेन. ह्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना जसं झालं ना, आपण पहिली गोष्ट वाचतो की पहिल्या या वचनामध्ये काय वाचतो माहिती आहे? 3 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थना. पण हे उपवास आणि प्रार्थनेच्या मागचं कारण काय आहे? तिथली परिस्थिती. उपवास प्रार्थनेच्या मागचं कारण काय आहे? परिस्थिती. आमच्या जीवनामध्ये उपवास प्रार्थनेचं कारण काय आहे? बोला, परिस्थिती. मग ती कोणती परिस्थिती आहे? जी कोणती परिस्थिती तुम्ही अनुभवत आहात, तुम्ही त्यामधून जात आहात, ती तुमची परिस्थिती. जर एस्तेरने त्या परिस्थितीत आणि यहुदी लोकांनी त्या परिस्थितीत 3 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थना केल्या, त्याचा परिणाम त्यांनी पाहिला. पहिली गोष्ट बोला, उपवास आणि प्रार्थना परिस्थितीमध्ये. दुसरी गोष्ट परिस्थितीमध्ये. तिसरी गोष्ट परिणाम घेऊन येतात. बोला, परिस्थितीमध्ये केलेल्या उपवास आणि प्रार्थना परिणाम घडवून आणतात. किती लोक विश्वास ठेवतात माझ्या उपवास आणि प्रार्थना परिणाम घडवून आणणार आहेत? आमेन. मला तुमची परिस्थिती कशी असू द्या, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, देव त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये देईल. देवानं पहिला परिणाम त्यांच्या जीवनामध्ये काय आला? जर तुम्ही एस्तेर 5:3 मध्ये जर वाचलं तर एस्तेरची प्रार्थना ऐकल्या गेली. राजाने तिला विचारले, करेक्ट. राजाने तिला विचारले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? तुझे काय मागणे आहे? या दिवशी ती उपासात होती का? राजा पुढे गेली, आज उपासात आहे ती? नाही. तिचे उपास प्रार्थना घरात संपल्या, तयार झाली, एकदम टकाटक होऊन राजासमोर गेली. अशीच गेली असती ना भांगोळल्यासारखी, राजा म्हटला असता, ही कोण येडी आली रे हाकलायला. हालेलुया. फास्टिंग प्रेयर संपल्यानंतर गेली. राजानं पाहिलं ना, राजा सिंहासनावरच उठला, सुवर्णदंड हाती घेतला आणि एस्तेर राणीच्या पुढे आला आणि एस्तेरला म्हटला, एस्तेर, काय हवा आहे तुला? तिनं मागितलं होतं, मागितलंय तिने कुठं मागितलं? जे काय मागितलं आपल्या परमेश्वराकडे मागितलं, घरात बसून मागितलं, देवाच्या उपस्थितीत मागितलं आणि राजा पुढे गेली. पाहिजे कोणाकडून होतं? राजापासून पाहिजे होतं. कारण फरमान कुठून गेलेलं होतं? राजापासून गेलेलं होतं. आता उत्तर कुठून पाहिजे होतं? राजापासून पाहिजे होतं. डायरेक्ट जाऊन राजाला मागितलं? देवाकडे मागितलं. देवाला सगळी परिस्थिती सांगितली. कोणत्या शब्दात मागितलं तिथं नाही लिहिलं, पण त्यांनी प्रार्थना केली. ती कशी केली असेल? हे परमेश्वरा, हे बघ, हे फरमान काढलेलं आहे तुझ्या लोकांसाठी जे तुझे निवडलेले आहेत, आणि आमची तारीख नेमल्या गेलेली आहे आमच्या मृत्यूची. तू हे पाहणार नाहीस काय? आणि तुझ्या लोकांसाठी तू उभा राहणार नाहीस का? आणि तुझ्या लोकांना तू यामधून सोडवणार नाहीस काय? आणि त्यांनी अश्रुयुक्त नेत्रांनी नक्कीच प्रार्थना केली असेल. आणि आज एस्तेर राजा पुढे उभे आहे. राजा सिंहासनावरून उभा राहिलेला पाहता तुम्ही. तो राजा एस्तेर पुढे येतो, सुवर्णदंड पुढे करतो. एस्तेर ती आली ना, अशी नाही म्हटली, राजेसाहेब मला आहे ना तुमच्याकडून काहीतरी गिफ्ट पाहिजे, अशी नाही म्हटली. फक्त गेली आणि उभी राहिली. राजा म्हणाला, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मी उद्या जेवण तयार करणार आहे, उत्कृष्ट भोजन. भोजनावर या, जेवण झाल्यावर मग मी तुम्हाला सांगते माझी मागणी काय आहे. राजा म्हटला, अर्ध्या राजा एवढी मागणी, जरी अर्ध राज्य जरी पाहिजे असेल तर मी तुला देतो. उपवास आणि प्रार्थना तुमच्यासाठी लोकांच्या कठोर अंतकरणामध्ये एक दया आणि अनुग्रह घेऊन येतात. एक सेफ कॉर्नर तुमच्यासाठी परमेश्वर तयार करतो. हालेलुया. कारण फास्टिंग प्रेयर मध्ये मी तुम्हाला सांगू, कारण तुम्ही अगोदर कठोरातले मुलायम बनायला लागता, तुम्ही देवासमोर नम्र व्हायला लागता, आणि मग देव तुमच्यासाठी लोकांना देखील नम्र करतो. दुसरी गोष्ट, दुसरं वचन 5व्या अध्यायाचं, तिला राजाची कृपा मिळाली, अनुग्रह मिळाला. वाचा वाचा. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तेव्हा तिच्यावर कृपादृष्टी झाली. आणि राजाने आपल्या हाती असलेल्या सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाचा टोकाला स्पर्श केला. हालेलुया. तिनं ती कृपा स्वीकारली, तिनं तो अनुग्रह स्वीकारला.
या उपवास प्रार्थनेमध्ये तुम्ही देव आणि मनुष्य याच्यापासून येणारा अनुग्रह तुम्ही मिळवाल, फेवर तुम्ही मिळवणार. या महिन्यामध्ये तुमची टेस्टमनी असेल की या ठिकाणामध्ये अशा कठोर लोकांमुळं माझं काहीतरी नुकसान होणार होतं. या लोकांमुळं तुमच्या जीवनातल्या हामानाचा बंदोबस्त करेल परमेश्वर या उपास प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. जो हामानाने एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला ना, तो हामान परत नसणार. देव असा बंदोबस्त त्याचा करेल. पहिला गोष्ट काय झाली, एस्तेरची प्रार्थना ऐकल्या गेली. दुसरी गोष्ट काय झाली, तिच्यासाठी फेवर आला. बोला, प्रार्थना ऐकल्या गेली, तिला फेवर मिळाला, तिला अनुग्रह मिळाला. ह्या 3 दिवसाच्या उपास प्रार्थना माझ्यासाठी अनुग्रह घेऊन येतील. आमेन. तिसरी गोष्ट काय झाली माहित आहे तिच्यासाठी, त्यांच्यासाठी ज्या योजना आणि कट त्या ठिकाणामध्ये आखले होते, बायबल सांगतं 7व्या अध्यायाचं 10वं वचन, एस्तेर 7:10. एस्तेर म्हणाली 7:10, तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता, त्यावर त्यालाच फाशी देण्यात आली. जे हामानाचं जे दुष्ट षडयंत्र होतं देवाच्या लोकांना मारण्याचं, आणि जो खांब तयार केला होता त्याने मर्दखयला फासावर चढवायसाठी, एस्तेर राणीची प्रार्थना ज्यावेळेस ऐकल्या गेली ना, एक आपल्या हृदयातल्या गोष्टी एस्तेर राणीने राजा पुढे टाकायला सुरुवात केली ना. राजा म्हणाला, कोण आहे ज्यानं तुझ्या लोकांची विक्री केली? राणी म्हणाली, लय लांबचा माणूस नाही, तुमच्या शेजारी जेवायला बसला ना तोच आहे. राजाला हामानाचा एवढा राग आला ना, त्या हामानाला कालपर्यंत राजा काय देत होता माहिती आहे? प्रमोशनवर प्रमोशन. तुम्ही कुठे जॉबला आहात का? असे हामान तुमच्या आजूबाजूला असतील, जे चापलुशी करून प्रमोशनवर प्रमोशन मिळवतील आणि तुमचे प्रमोशन थांबवतील. त्यांचं सगळं अख्खं एकटाच प्रभू सगळं थांबवून टाकल आणि तुम्हाला वर नेऊन बसवल. हालेलुया. फक्त तुमच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला कोणत्या गोष्टी कशा मिळणार आहेत. तो असा वागला का, मग मी पण तसा वागणार, तुम्ही पण त्याच्यासारखे असणार. मग पण जर तुम्ही देवाच्या वचनाला घेऊन, वचनात देवाच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय केलं ते जर तुम्ही आज करताना, तोच देव काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. जे त्यानं एस्तेरसाठी आणि यहुदी लोकांसाठी केलं, तो देव आज आमच्या मंडळीसाठी करेल, आज ख्रिश्चन लोकांसाठी करेल. छळाच्या आणि सतावाच्या ठिकाणामध्ये आजही परमेश्वर उभा राहील. आमेन. कारण परमेश्वर म्हणाला, ज्या लोकांना माझं नाव मी दिलेले ते लोक जर नम्र झाले आणि त्यांनी जर माझ्याकडे प्रार्थना केली, ते जर दुष्ट मार्गापासून प्रवृत्त झाले, फिरले, तर मी त्यांच्यातून रोगराई काढून टाकेल, मी त्यांच्या देशाला आशीर्वादित करेन. तो देव या दिवसांमध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मधून परिस्थितीमधून तुम्ही जात असाल, तुम्ही ती एस्तेर आहात, जे तुम्ही आज या फास्टिंग प्रेयर मधून तुम्ही जसंही स्वतःला प्रिपेअर करत आहात. तुम्ही काय प्रिपेअर करत आहात माहित आहे? तुमचे ब्लेसिंग, तुमचा रिझल्ट, तुमच्या परिस्थितीच्या विरोधातला परिणाम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली माहित आहे? देवानं त्यांच्या मृत्यूचं रूपांतर तारणामध्ये करून टाकलं. जर तुम्ही शेवटी वाचताना या पुस्तकाला एक गोष्ट लक्षात येईल, यहुदी लोक आपल्या शत्रूंच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी शत्रूंचा बिमोड केला. आणि त्या दिवशी अनेक लोकांनी भीतीपोटी आम्हाला पण यहुदी व्हायचं म्हटले. तुम्ही पाहाल ज्यावेळेस तुमचा देव तुमच्यासाठी उभा राहील. आम्ही प्रार्थना करून आणि सुवार्ता सांगून जे लोक प्रभूमध्ये येत नाहीत ना, लोक म्हणतील, तुम्ही चर्चला चालले का? आम्हाला पण येऊ द्या, लय प्रॉब्लेम मध्ये आम्ही. तुम्ही कसे सुटले हो? आम्हाला येशूनं सोडवलं, मग आम्हाला पण यायचंय. हालेलुया. देव तुमच्या विरोधातल्या लोकांना देखील त्यांच्यासाठी तारणाचे डोर्स ओपन करेल. तुमच्या मृत्यूचं कारण हे तुमच्या आणि लोकांच्या तारणाचं कारण बनेल. आमेन. ह्या गोष्टी घडल्या आणि या मर्दखयने, हामानाने या लोकांसाठी फार वाईट प्लॅन आखून ठेवले होते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, एस्तेरच्या फास्टिंग आणि प्रेयर, यहुदी लोकांच्या फास्टिंग आणि प्रेयर किती दिवसाच्या होत्या? 3 दिवसाच्या. बायबलमध्ये 7, 3, 40 हे आकडे महत्वाचे आहेत. फक्त लेन सीझन मधले 40चा आकडा डोक्यात नका ठेवू. बाकी तुम्हाला असे करायचे ना, आजपासून 40 दिवस उपास चालू करा, फार तुम्ही आशीर्वादित व्हाल. फक्त प्रभूच्या प्रेरणेने करा. बायबल सांगतं, यशायाचं पुस्तक 54 अध्याय आणि 17 वचनाला जर तुम्ही वाचलं,
या लोकांसाठी या सगळ्या गोष्टी आशीर्वादामध्ये बदलल्या गेल्या. बायबल सांगतं की यशाया 54 आणि तुझ्यावर चालवण्यासाठी घडवलेले कोणतेही हत्यार कोणतेही तुझ्यावर हत्यार चालणार तुझ्यावर नाही. चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे. कोणाचं वतन आहे? हॅलो, कोणाचं वतन आहे? कोणाचं वतन आहे? काय वतन आहे आमचं? आमचं बँक बॅलन्स, आमचं सोनं, आमची प्रॉपर्टी, आमची शेत नाही. काय वतन आहे? देव आमच्या बाजूने आहे. परमेश्वर आमचं वतन आहे. आणि बायबल सांगतं तुझ्यासाठी, मर्दखयासाठी हमानानं घडवलेलं हत्यार मर्दखयासाठी सक्सेस झालं नाही. हमानाला जावं लागलं त्यावर. तुझ्यासाठी घडवलेलं कोणतंच हत्यार तुझ्यावर चालणार नाही. जिव्हा प्रहार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर दोष करणाऱ्या ज्या जिभा आहेत त्या प्रत्येकांना तू दोषी ठरवशील आणि देव तुला उंच करेल. उभं राहूया, प्रार्थना करूया प्रियांनो. थँक्यू जीसस. धन्यवाद.